रे ए कानोबा, अरे कोण होते माणसं? तू जा पटकन व्यंकू महाराजांना बोला. अरे कोण आहे ते? व्यंकू महाराज, व्यंकू महाराज, व्यंकू महाराज, महाराज, व्यंकू महाराज, महाराज चला झालं, चला पटकन चला, चला महाराज. अरे ही कोण आहेत माणसं? महाराज गावातलं कोणीच नाही, त्या पोपटरावचा वेल्ला आहे महाराज माग. तो दिसतो. हा चला महाराज. अरे अरे इंदू, आनंदी 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 लवकर ये. आनंदी अगं अगं बघ ना, व्यंकूला मारतात, माझ्या भावाला मारतात. व्यंकू महाराज, हे घ्या आणि जावा मारा त्या लोकांना. बघता काय, तुमच्या भावाला मारताय, तुमच्या पाठच्या भावाला मारताय. जा की. तू केव्हापासून व्यंकूची बाजू घ्यायला लागली? असं कसं? दिग्रसकर ते दिग्रसकर महाराजांचं रक्त आहे, रक्ताला रक्ताची वड नको का? जावा की तुम्ही. व्यंकू थांब, एकेकाला दाखवतो. अहो काय इथं, जावा ना. अगं जावा जावा काय लावलंयस तू? माणसं बघ किती आहेत. तुला काय कुकवाची अलर्जी झाली का? जावा, प्रॉब्लेम समोर आहे, फटक्यात सोडवा आणि हिरो बना. कसं बनू? हो, मला खात्री आहे बाजी तुम्ही जितणार. कसं काय पण? कारण शेटिंग झाली. कशी? वरडू द्या, चिरकू द्या, काय गोंधळ घालायचा तो घालू द्या. फक्त आमच्या अंताजींची एंट्री झाली ना, तर तुमच्या माणसाला सांगा जरा आवर्त घे म्हण. त्यांचं गावातलं वजन वाढलं पाहिजे. ओ मोठ्या बाई, तुमच्या यांचं वजन वाढवून आम्हाला काय बेनिफिट मिळणार आहे हो? आता पा, आमच्या यांचं वजन वाढलं तर नजीकच्या भविष्यात तुम्हालाच त्याचा फायदा आहे. आजी आमदार विश्वासराव यांच्यासाठी व्यंकू भाऊजींनी त्यांचं वजन वापरलं तेव्हा कुठे ते निवडून आले. तसंच तुमच्यासाठी कोणाला तरी त्यांचं वजन वापरू द्या आणि येत्या निवडणुकीत अंताजींनी तुमच्यासाठी त्यांचं वजन वापरलं तर त्याचा तुम्हालाच फायदा आहे. अरे बाप रे मोठ्या बाई, लय इंटलेक्च्युअल आहात बरं का तुम्ही. आ? तुमच्या सारख्या माणसाची आमच्या पक्षाला नितांत गरज आहे. म्हणूनच सांगते, तुमच्या घराण्याची आमदारकी तुमच्याकडे परत येईल. कस उग आहे का? अंताजीच्या भावाला टच, दिस इज टू मच. अरे
कोण रे तो किलवर दुर्रीचा? हा, माझ्या बारक्या भावाला हात लावतो रे. अगं बाई शकुंतला, बघ ना, व्यंकू भाऊजींना मारतायत. बरं तर बरं हे मध्ये पडले म्हणून. परत जर हात लावला ना तर खाता हात धोत्या हाताच्या हातात देईन आणि पाठवून देईन. लाड काय लावलं हे पाल्ला? हा, यांना सांगितलं नाही का अंताजी दिसल्यानंतर पाया पडायचं? हा, ज्या जमिनीवर उभेत दिग्रसकरांची जमीन आहे, उभा गाडून टाकीन. अगं ए शकुंतला, नारायणी किती हो आतो. आई तुला कशाला झालं पाहिजे तिथं? गप्पा. ए पडा, पाया पडा. इस्पिक छक्कीच्या नो. अहो 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 काय झालं? कुमारच फार लागलं नाही ना? नाही बाळा. व्यंकू महाराज तुम्हाला लागलं का? ए इंदे, तुझ्यामुळं झालाय सगळा गोंधळ. तुझ्यामुळं ही किंमत चुकवावी लागते आम्हाला, कळलं का? दादा, आता हिला काही बोलू नकोस. तू तिचीच बाजू घे. परत जर इकडं फिरकलात, माझ्या भावाला जर टच केलात, हात पाय तोडून टाकेन आणि चौरंग करून पाठवीन घरी, कळलं? ठीक आहे. चला रे. ए मशाल इजवती. खानदानी आपण उगे का? इश आदोक्षच बघतोयस ना तुझे बाबा किती शूर आहेत ते. जे शूर असतात तेच मेन असतात. मग आपल्या घरात मेन कोण आहे? तुझे बाबा. तुला पण असंच मेन व्हायचंय बर का, आपल्या गादीचं मेन. चला चला पोरांनो, या लवकर लवकर प्रसाद घ्या. चला या या. अरे हळू हळू हळू. सावकाश, सावकाश, सावकाश. आधी दर्शन, आधी दर्शन. हा चला या लाईनीत लाईनीत या लाईनीत. हा काय झालं? तुझं लक्ष कुठे आहे? चल की आत. तिथं बालंभट गुर खोबरं वाटते. चल ना. मुलं नाही तर येणार का? अरे हा, तुला तर बंदी केली ना मंदिरात नाही यायचं. बरं जाऊ दे. जर का तू नाही आली ना तर मी पण नाही येईल. अगं येडी का? किती चांगले. तुला मंदिरात जाता येतं, विठुरायाशी बोलता येतं, विठुरायाला बघता येतं. किती चांगले. जा ना तू. अगं पण तू, मी मेन आहे ना, मग माझं ऐकायचं. जा दर्शन घेऊन ये.
पण जा. आणि त्याला सांग की मला त्याची खूप आठवण येते. विठुराया पाठी राखा. अरे नुसताच प्रसाद खाऊ नका रे, देवाच्या पाया पण पडा. अगं चल तुझं गुल खोबरं घेतलंय मी. थांब आदू येतोय. अगं येडेस का? आदू गेला तिथं बघ. आद्या आदू आदू आदू. चल बाहेर ये आता. बघितलंय मी बैलगाडी मागे का लपलायस? ये ये. ते आपण लुपाछुपी खेळतोय का? तुला उशीर झाला तर महाले मास्तर मला कोंबडा बनवतील. काय रे एकटा शाळेला का निघाला होतास? मला का नाही हाक मारली? ते मी विसरलो होतो. शीर्षासन करत जा, मेमरी वाढती. चला ते उशीर होते. अरे चल ना, आदू का थांबलास तिथं? आदू काय रे चल ना. तुला उशीर झाला तर माले गुरुजी माझा कोंबडा करतील. तू जा, मी जातो मागच्या रस्त्याने. बेस्ट आयडिया, लवकर पोहोचू. चल. अरे आद्या चल ना, कशाला उगा उशीर करतोयस? मागच्या रस्त्याने जायचं नाही का? चल ना. काय करायचं बाबा याचं? अरे काय झालं? चल ना आता. अरे चल ना, काय चाललंय तुझं? पुन्हा त्या इंदीशी बोललास ना तर मेलेल्या आईचा चेहरा पाहशील तू. चल. हात सोड माझा. हात नको धरू माझा. यापुढे माझ्यासोबत खेळायचं नाही, बोलायचं नाही, जायचं पण नाही. पण का? का बोलणार नाहीस माझ्याशी? मला सांगता येत नाही. पण आदू, अगं नको ना बोलू माझ्यासोबत. आदू आदू. अहो अहो काय झालं? नका इतका विचार करू आता कालचा. काही खाल्लंही नाहीये तुम्ही. आणि दूध ठेवते, दूध तरी प्या. दूध नकोय मला. काय? कारण आज सुग्रास जेवणाचा बेत करायचा आहे. अहो अहो बरे आहात ना तुम्ही? सुग्रास जेवण कसलं? घरात टेन्शन सुरू आहे. कसलं आलंय टेन्शन? माझं तर सगळं टेन्शन निघून गेलंय आता. म्हणजे हे बघ, 3-4 दिवस जे काही घरात चाललंय ना, त्यामुळे फक्त वाईटच गोष्टी सुरू आहेत असं आपल्याला वाटतंय. पण आता शांतपणे विचार केल्यानंतर मला असं जाणवलं की एक खूप चांगली गोष्ट घडून गेली. तुझ्या लक्षात आलंय का शकू? खूप मोठी शिक्षा होईल हे माहित असून सुद्धा गोपाळनं इंदूवरचे सगळे आरोप स्वतःच्या डोक्यावर घेतले की नाही? काय कारण काय आहे यामागचं? दोस्ती. आणि इंदू आपली पठ्ठी ती तरी काय मागे राहणार आहे?
तिने अगदी सगळ्यांसमोर उभं राहून माफी वगैरे मागितली, चूक झाली असं म्हटली. का? दोस्ती. भल्या भल्यांना जमणार नाही ना, ते ही लहान मुलं करून दाखवत आहेत. आणि आपण मोठी माणसं काय करतोय? भांडतोय, तू मी करतोय, एकमेकांचे पाय खेचतोय, द्वेष आहे, मत्सर आहे, सगळे एकमेकांना एकटं पडू देत नाहीयेत बघी. खांद्याला खांदा लावून उभा राहत आहे. आणि आपला आदू, तो पण माग नाही राहिला. शिक्षा फक्त इंदूलाच होते म्हटल्यानंतर लगेच सांगून टाकलं बघ त्याने की ते सोडलेले बेडूक त्यांनीच पकडले होते म्हणून. या पोरांची मैत्री बघितल्यानंतर खूप चांगलं वाटतं ग. असं वाटतं ही मैत्री कायम टिकून राहावी अशीच. त्यांच्या मैत्रीला कधी कुणाची नजर लागू नये. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हात सोड माझा. हात नको धरू माझा. यापुढे माझ्यासोबत खेळायचं नाही, बोलायचं नाही, जायचं पण नाही. आया बाया, मी तर हरकूनच गेले. शेवग्याच्या झाडाला चिंचा कसा आल्या? इंदे, हे धर, का चिंचा? इंदे, अगं तू केव्हापासून असं रडूबाई झालीस? आत्यानं बडवलं का सकाळ सकाळी? नाही शाळेला का नाही जातेस? हा, अका चांगली गोष्ट आहे काही शाळा चुकवायची. शाळेला जायचं असतं ग. मी तुला किती वेळा सांगितले तरी सुद्धा असं. लय छान आहेस. तू का नाही गेला शाळेला? अगं मी जाणार होतो शाळेला, तू दिसली ना मला मध्ये. म्हटलं इंदी अशी एकट्यात रडत का बसली, म्हणून नाही गेली. तुला काय करायचं माझ्या मागे मागे यायची? इंदे, होय काय बोललीस? मला काय गरज आहे? आ काय बोललीस ग? आ मला काय गरज आहे? तुला काय गरज होती का समध्या गावासमोर पचकायची? मी सांगितलेलं ना कीर्तनात बेडकं मी सोडल्यात म्हणून. मग माझ्यावर चाल तू का गेला? वा रे वा, त्याला जंगलात घेऊन गेलो मी आणि तू तुझा 3 स्टार त्याला दिला. हे चालतं? आ आता बोल बोल. हसायला काय झालं? तू चिडला की तुझे डोळे बेडका सारखे दिसतात. कसली डेंजरस ग तू इंदे. आ इथं भांडणात कोण कॉमेडी करतं का? आ ही बेडक आहेत माझे. आ ही बेडक आहेत. डराव डराव करतो का मी? आ डराव डराव करतो? इंदे तुला सांगतो आपण 2 जण एकदम मॅड आहेत बघ. पण मी 1 नंबरची मॅड, तो 2 नंबरचा. असं का? इंदे 1 नंबरची मॅड. मॅड व्हायचं हिला मॅड. इंदे तुला शिक्षा कुठली गेली ग? मला 1 आठवडा विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश नाही. कसलं भारी आहे. ही भारी आहे. मग अगं कोणी सांगितलंय उगत ते मंदिरात जावा, घनघन घंटा वाजवा, टाळकुटा, देवासमोर डोकं टेका, उगत औपद्याप उगत. ए माझे विठुरायाबद्दल काय बोलायचं नाही. नाही आवडत. 1 मिनिट, मी विठुरायाबद्दल कुठं काय बोललो ग? पण मला तिथे जायला आवडतं. मला नाही आवडत.
असली शिक्षा मला व्हायला पाहिजे होती. नुसतं उड्या मारल्या असत्या. ए विठुराया पाठी राखाय. पाठी राखाय का? आ ए इंदे, पाठी राखाय का तो? आ पाठी राखाय? ते बाबा बोलतात ते सगळं तुला खरं वाटतं का ग? आ इथं रडत बसलेली तर मग कुठे गेलेला तुझा पाठी राखा? बोल ना आता. ए बोल ना पडके. ते मी आणि माझा विठुराया बघून येऊ. तू नको मध्ये पचपच करूस. म्हणजे उत्तर नाहीये ग तुझ्याकडे. तुझा विठुराया आहे ना तो. मी विठुरायाबद्दल एक पण शब्द ऐकून घेणार नाही. ए एक शब्द काय 100 शब्द बोलेन. इंदे आता तू फ्रेंड आहेस ना ग आपली, म्हणून तुला सांगतोय. मला तर आई नाहीये आणि तुला आई बाबा दोघं पण नाहीये, म्हणून आपलं आपल्यालाच करावं लागतं. तेव्हा विठुराया नाही येणार आपल्या पाठीशी. गोपाळ आपले भांडणं होतील. खरं बोललं तर झोमतं ना तुला. तुझा विठुराया ना तो. तुझं खरं करण्यासाठी माझ्या विठुरायाला खोटं नाही पाडायचं. तू अजून लहान आहे शिंदे. मोठं झालं ना कळल तुझं तुलाच.